नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अहिलानगर जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणाहून हे दादा आहेत. त्यांचा अनुभव, त्यांची माहिती व मुलाखत व्यवस्थित घेणार आहेत. अतिशय टॉप क्वालिटीच्या मशीनचं संगोपन करतायत आणि मशीनचं नियोजन, फार्मचं नियोजन, सगळी माहिती रेड्या संगोपनावर पण आपण थोडी चर्चा करणार आहोत की रेड्या सांभाळल्यावर किती फायदा आहे, काय तोटा आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. नाव आणि पत्ता एकदा कन्फर्म करा. संजय राधोजी झावरे, कंपोस्ट हिंगणगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा. बऱ्याच दिवसापासून त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, तर आज आपला योग झाला या ठिकाणी यायचा. हरियाणामधून अतिशय टॉप क्वालिटीच्या चांगल्या म्हशी खरेदी करून आणलेल्या आहेत. तर तुमच्याकडे किती म्हशी आहेत आता? आता माझ्याकडे 16 ते 17 म्हशी आहेत. 16-17 म्हशी आहेत आणि सगळ्यात जास्त वासरू संगोपन अतिशय टॉपचं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती देतो तुम्हाला. हा रेडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की चांगल्या माणसाच्या शोधात होते ते. मी माझं कौतुक करून घेत नाही किंवा काय नाही, पण त्यांनी मला फोन केला की तुम्हाला एक रेडा द्यायचा आहे. चांगल्या म्हशीचा रेकॉर्डेड रेडा आहे आणि त्यांना इथं पण बऱ्याच लोकांनी मागितला, पण त्यांनी तो दिला नाही. त्यांना काय वाटला त्यांनाच माहिती, त्यांना विचारू आपण. पण त्यांनी आपल्याला हा जय मल्हार डेअरी फार्मला रेडा दिलेला मित्र. त्याची आई पण सोबतच आहे, आई पण दाखवू आपण. तर तुम्हाला काय वाटलं रेडा देण्याविषयी, म्हणजे तुमचे काय म्हणत होतं ह्याच्या आधी? याच्या म्हणजे हा तसा ब्रीडिंगवर काम करण्यासाठी चांगल्या माणसाकडे जर गेला तर तसं त्याचं काहीतरी चीज होईल. पुढच्या पिढ्या पण त्या थोड्याशा महाराष्ट्रात येतील. ह्या पूर्ण हिशोबाने काय होतं, साधारणतः गोठ्यावरती ते ब्रीडिंगचं महत्व अजून एवढं नाही. बरोबर आहे, जागरूक नाहीत लोक आपले अजून. जागृत होणं गरजेचं आहे. त्यांचं थोडक्यात सांगायचा पर्पज, समजा इथं कुणाला दिला असता, 1-2 वर्ष कोणी वापरला असता की कुठेतरी गेला असता, तर त्या पर्पज नाही मित्रांनो. मदर रेकॉर्ड खूप चांगले. हिच्या आईनी तुमच्याकडे आल्यावर किती दूध दिलेलं आहे दादा? 22+ पिळलेली आहे. तर मित्रांनो हे बघा, 22+ पिळलेली आहे, बोलायचं नाहीये. आणि आता म्हैस किती महिन्याची प्रेग्नंट आहे? आता ही साधारणतः 8.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. 8.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. तिचं आपण पिकवर दूध सुद्धा त्यांनी सांगितलं की हिची मिल्किंग करायची. मला आमचं बोलणं पण झालेलं आहे. लाईव्ह मिल्किंग करायची. रेडा दाखवा एकदा पूर्ण आणि तिची आई पण दाखवा. तर मित्रांनो लाईव्ह मिल्किंग करायची, आमचं बोलणं पण झालंय. असे शेतकरी बंधू जागृत व्हायला लागलेत मित्र, की आपण जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी. हे बघू शकता रेड्याचे टेस्टिकल वगैरे, आणि खूप शांत स्वभावाचा. ही लेंथ वगैरे खूप चांगली आहे बघा, शांत स्वभावाचा. सगळे कॅरेक्टर मला सुद्धा आवडले त्यांनी. आणि ही आई आहे किती, आपलं हे वय किती झालं ह्याचं दादा साधारणतः? याचं साधारणतः 18 महिन्याचं आहे. 18 महिन्याचं वय आहे मित्र. बघू शकता लेन दाखवायची, लांबी वगैरे खूप सुंदर क्वालिटीचा रेडा आहे. आणि अशा रेड्याची पायदाशी घेऊ, त्यांना खूप चांगली कल्पना सुचली आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे मित्र. हा इथून पुढं जय मल्हार डेअरी फार्म जाऊन राहील. तर त्याची मदर पण दाखवा. मदर रेकॉर्ड आहे 22 किलो. आता ह्या वेळेला त्यांचं म्हणणं आहे 3 टाईम मिल्किंग करणार आहेत. चांगल्या किमतीला म्हैस त्यांनी खरेदी केलेली होती मित्र. म्हशीचा पण पुठ्ठा वगैरे बघा, चमडी वगैरे एकदम पातळ चमडीची, रेशम पुठ्ठ्याची साईज. इकडं पण चमडी दाखवा. एकदम टॉपची क्वालिटीची म्हैस आहे मित्र. ही सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या. आणि कोणतीही म्हैस 22 लिटर वगैरे दूध देत नसती, तिला क्वालिटीच लागते. आणि म्हशीची तयारी पण बघा, अतिशय सुंदर तयारी आहे आता म्हशीची. ही साईज आता ड्रायला आहे म्हैस. 8 महिन्याची ना प्रेग्नंट? 8.5 महिन्याची. 8-8.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. सिंग वगैरे पण दाखवा. सडांची साईज, लेंथ वगैरे प्युअर मुरा आहे. एकदम जेड ब्लॅक. आईचं शिपूड आणि टोण्याचं शिपूड सेम सारखं आहे. ग्रोथ पण याची पण चांगली आहे. तर ही त्यांनी गेल्या वर्षी हरियाणा पाठीमागच्या होता, म्हणजे ह्याचा फादर त्यांना पण माहीत नाही की कोण आहे. पण मित्र असे बरेच बुल येतं. HSBचा नवाबसुद्धा असेल, त्याचंसुद्धा फादर कोण आहे ती माहीत नाही. पण मदर इथं आपल्यासमोर उभा आहे आणि ह्या टायमाला ह्या वेळेला पण तिचं लाईव्ह मिल्किंग करणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला समजेल ह्याच्या आईला दूध किती आहे आणि हा काय पुढं डॉमिनेट करतो आहे, कसं डॉमिनेट करतो हे. पण 100% मदरकडून जे गुण येतात तो डॉमिनेट चांगलंच करणार. चांगले पिल्लं येणार. त्यांच्या फार्ममध्ये पिल्लांची संख्या चांगली आहे. तर ही म्हैस दाखवली व्यवस्थित. तर ही म्हैस आहे मित्र. अजून तुमच्याकडे जास्त दूध आहे कुठली हेवी मिल्कर, कुठली म्हैस आहे अजून दाखवू देते घ्या. हेवी मिल्कर म्हैस आहे आता मित्र. ही एक म्हैस आहे ना? हा, तर ही हेवी मिल्कर आहे मित्र. हिला आता साधारणतः किती वेळ आहे वेळाला? 4-5 दिवस, 2-3 दिवसात खाली होईल. 2-3 दिवसात खाली होईल. बघू शकता म्हशीची क्वालिटी मित्र. अशी म्हैस हरियाणामध्ये आज खरेदी करायची तर तुम्हाला सगळ्यांना माहिती काय पैसे द्यायला लागतात. म्हशीची क्वालिटी उत्तम आहे. ही त्यांनी हरियाणामध्ये स्वतः जाऊन खरेदी केली होती. किती चालली आपल्याकडे पिकला? ही आपण 20-22+ केलेली. 20-22 चाललेली मित्र. म्हैस एकदम टॉपची आहे. म्हशीबद्दल काही शंका नाही. खाली बसून दाखवा. मिल्क फेन वगैरे, सडांची साईज एकदम व्यवस्थित आहे. म्हशीची साईज
आणि हे मोठी सड आहेत, ह्या सडांना खूप पॉवर असते, धार बन वगैरे मोठी असेल एकदम. एकदम दाबणार सर. हां, धार एकदम मोठी असते, सडांची साईजवरच लक्षात येतं. थोडी सोडू शकता का अशी चालू का? तर थोडी तुम्हाला एक तिची आयडिया म्हैस कशी क्वालिटी थोडी अशी त्याची तर चालवून पण बघू आपण. मित्रांनो, महाराष्ट्रसुद्धा एक एक नगिने आहेत, खूप दडलेले येतात, वेळोवेळी पुढे येतील. कवर करा म्हशीची बघू शकता, चालल्यावर पण क्वालिटी आडर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात. तर अशी प्रोजनी ह्यांच्यापासून चांगलं वासरं घेणं खूप गरजेचं आहे. हां बघ, राहू द्या भाऊ, चारी बाजूनी कवर करून दाखवा मित्रांनो. हे सुद्धा नगिने महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राला कुणी कमी समजायचं काहीच कारण नाही. मोठमोठ्या दुधाच्या म्हशी महाराष्ट्रात सुद्धा आलेल्या येतात, खूप चांगल्या किमतीला. मोरून मोनवीर कुंडू फार्मवरून आलेली नाही, हां पाठीमागच्या वेताला मोनवीर कुंडू फार्मवरून म्हैस आलेली आहे. बघू शकता म्हशीची ऑर्डर किंमतसुद्धा विचारू आपण दादांना, किती किमतीला म्हैस आलेली आहे, काय पोझिशन दाखवा म्हशीचे मित्रांनो. आणि एकदम नॅचरल, हिला काय तुम्ही एक्स्ट्रा डाएट काही दिलेलं नाही, काहीच नाही. आपलं ते काय मोठा लाईट वगैरे नाही, व्हायटामिन्स हे बिलकुल काही नाही काहीच नाही. मित्रांनो. नॉर्मल डाएटची ऑर्डर आहे आणि एकदम प्रॉपर शेतकरी येतं, प्रोफेशनल एकदम नाही की ते असं सगळं केमिकलचंच काय गोष्टी खाऊ घालायच्या, तसं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. तर म्हशीची क्वालिटी कशी वाटली मित्रांनो, महाराष्ट्रात सुद्धा असे शेतकरी आहेत, अशा क्वालिटीच्या म्हशी आहेत. हिची सुद्धा मिल्किंग करू, जर चांगली मिल्किंगवर आली ना, 20+ जरी झाली तरी आपल्याला संपर्क करा. 20ला थोडीफार कमी जास्त असेल तरी काय हरकत नाही आहे. आपल्या वातावरणात 22+ दुधाची क्षमता मित्रांनो म्हैस आहे. म्हशी दूध देण्याची शेपटाची साईज वगैरे सगळीच गोष्टी म्हशीमध्ये आहेत. दूध लाईनची म्हैस आहे. तर वासरांचे पण त्यांच्याकडं भरपूर संख्या आहे. हे बघू शकता, ही रेडी आहे का? रेडी आहे. तर या नाही इकडे जरा वासरांविषयी काय सांगू शकता? महाराष्ट्रात वासरू संगोपन फार लोक कमी करतायत, रेड्या वाढवत नाही. किती दिवसाची रेडी आहे? ही साधारणतः 9-9.5 महिन्याची रेडी आहे. बघू शकता, 9-9.5 महिन्याची. माझी हाईट कुठं, रेडीची हाईट अजून तिची आहे, दूध देते, तिची आई दूध देते अजून दूध देते मित्रांनो. हे असे वासरं. तर वासरू संगोपनासाठी काय काय करतात, कसे वासरं तुम्ही जगवतात, म्हणजे काय वेगळा डाएट वगैरे काय? सकाळी त्यांना म्हणजे सडाला न बसताय ना, बॉटलने दूध देतो, 2 बॉटल लिटर सगळ्यांना? सकाळी. हो. हां, सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर, म्हणजे 4 लिटर. किती महिने 4 लिटर दूध देतात त्यांना? साधारणतः एक 3 महिने. 3 महिने 4 लिटर दूध देतात. त्याच्यानंतर काय फिटिंग करतात मग? फिडिंग आपलं साधारण नॉर्मल यांच्याबरोबर हा, म्हणजे मशीनला त्यांच्या आईला जे आहे ते सगळ्यांना आहे. त्याच्यावर पाणवताना जे हां. चालू होतात ते त्याच्यावर. गाईच्या पण फिमेल काप वगैरे चांगले येतात. तर प्रत्येक म्हशीची डिटेल्स घेऊ, हिची डिटेल्स. आता ह्या म्हशीची काय डिटेल्स आहे जरा सांगा. उठ, ही सुद्धा चांगल्या क्वालिटीची म्हशी. उठ रे, उठ. सगळ्या मशीनची डिटेल्स घेऊन मित्रांनो, म्हशी दाखवू तुम्हाला, रेडी दाखवा ती पण समोरची. उठ. अशा रेड्या तयार झालेल्या आहेत. हिची काय डिटेल्स आहे दादा? ही आता हिने साधारण 16-16.5 लिटर दूध दिलं. 16-16.5 लिटर पर्यंत चाललेली आहे. आता प्रेग्नंट आहे का? आता ती खालीच आहे, म्हणजे खालीच आहे का? हा, खाली आहे. हां, म्हणजे काय हे झालं वाटतं एखाद्याचं? हा, थोडंसं म्हणजे हे झालं. हां, पिशवीचा वगैरे काही इन्फेक्शन असेल त्याच्या? केलं ते सगळं. हां ना, आयुर्वेदिक औषध देऊन म्हणजे ते हां. व्यवस्थित त्याचं पण मला इथं सगळ्यात एक भारी गोष्ट वाटली, तुमच्या फार्मवर मशीनच्या तब्येत आणि ब्लॅकनेस खूप सुंदर आहे. हरियाणापेक्षा सुद्धा चांगला म्हणल मी. ही रेडी पण दाखवा. अशा रेड्या त्यांनी चांगल्या तयार केल्या. ह्या म्हशीची काय डिटेल्स आहे दादा? ही सुद्धा एक चांगली म्हैस आहे मित्रांनो. लेंथ बघा, लांबी वगैरे बघा, हरियाणाच्या म्हशीची लांबी कशी आहे. ही 18 लिटरची. 18 लिटर दूध दिले. ह्या साईडने कव्हर करा. म्हैस एकदम टॉपची आहे मित्रांनो. म्हशीमध्ये काय काय बघायचं लक्षात ठेवा. सगळ्या म्हशींच्या सडांची साईज चांगली आहे, सिंग चांगले येतं आणि दुधाची क्षमता 18 लिटरची. आता प्रेग्नंट आहे का? आता नाही, आता वेलेली आहे, वेलेली आहे का? कन्सिव्ह केलेली आहे हां. साधारणतः. तर ती आता जी वेळेला झालेली म्हैस ती कुठल्या बोलणी प्रेग्नंट आहे आता? ती विचारायचं राहिलं. राकाडोप. इंडिया चॅम्पियन. हां, राकाडोपचे सिमेंट त्यांनी वापरले आहेत मित्रांनो. हा बघा, आमच्या पाठीपाठी आतुला जायला वेळ आहे तसं आमच्या पाठीपाठीच येतो तो. तर ह्या म्हशीची पण डिटेल सांगा. ही पण बघा, ॲक्च्युअली मुरा कशाला म्हणतात ते बघा. चेहऱ्याची साईज, लांबी वगैरे एकदम जवान रीड आहे. किती वेळातली ही? आता तिसऱ्यांदा गाभण. तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. बघू शकता तुम्ही. बरेच शेतकरी म्हणतात मुरा कशी ओळखायची, मुराचे काय कॅरेक्टर आहेत. तर हे कॅरेक्टर आहेत मित्रांनो मुराचे. मिल्क फॅन वगैरे चांगली, शिंग एकदम ॲक्युरेट शिंग आहेत, जे की टॉपचे मानले जातात. खालची साईज, पुठ्ठा वगैरे, बोन हड्डी वगैरे व्यवस्थित आहे. आता ते आम्ही नवीन असल्यामुळे थोड्या घाबरतात. कासाचं ट्रकचं पण खूप सुंदर आहे रेडीचं. तर हिची किती महिन्याची प्रेग्नंट आहे आता ही? ही आता 1.5 महिना झाला. हा, तर कशाने भरवली आता? कोणत्या बुलकडून नॅचरल भरलेली. हां, नॅचरल भरवली. नॅचरल भरवली का? नॅचरल भरवलेले. तिच्यासाठी त्यांनी आता सिमेंट्स आपल्याकडे ABCचे वगैरे सिमेंट्स आलेत. आंध्र प्रदेश राजू सरपंच सरांचे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता जाताना डॉक्टरचा नंबर देतो. इथून पुढे येणार एकही म्हैस नॅचरल तुम्ही भरू नका. आणि त्यांचं वातावरण दाखवा, मशीनची व्यवस्था दाखवा. अशी सगळ्या मशीनचं व्यवस्थापन कसं आहे बघा. काही खिलार पण आहे त्यांच्याकडं. आणि ह्या गोष्टीचा तुम्ही आदर्श घ्या मित्रांनो. हे दाखवायचा माझा पर्पज प्रामाणिक आहे की
चांगल्या म्हशी आपण घरी, ही पण तुम्ही स्वतःच तयार केली रेडी ना? हो, आपली घरची आहे. ही बघा घरची रेडी तयार केली, उत्तम रेडी तयार झालेली. आता आहे का प्रेग्नंट आहे? प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट आहे. किती महिन्याची आहे? ही आता साधारणतः 2 महिने होऊन गेले ते. 2 महिन्याच्या आसपास चेक पास होईल आता. आणि हा पण बुल आहे का? हो हो. उठ. हा पण घरीच तयार केला त्यांनी. उठ समय उठ, समय उठ, उठ उठ, उठ तर उठ उठ रे, उठ उठ उठ. उठ. हा पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा बुल आहे. त्याला ते हरणी आहे तो. हरणे आहे का? हा, तर कधी कधी ते लहानपणी जर पळालं ना वगैरे तरी पण ही वासरं कसे तयार केले ह्याचं उदाहरण बघा. आता त्याला हरणे वगैरे तरी तोच काय चालेल ते. शेपटाची साईज वगैरे बघा, एकदम जेड ब्लॅक आणि सुंदर बुल आहे हा पण. तर ते ऑपरेशन वगैरे करून होत असेल तर विचारा डॉक्टरांना. विचारलं होतं काय बोलले? ते नॅचरलीच राहिलेलं आहे का? तर क्रॉसिंगला काय प्रॉब्लेम येणार नाही त्याने? नाही का डॉक्टर काय अडचण नाही. हा, तर त्याला काय प्रॉब्लेम येणार नाही मित्र. वासरं कसे तयार केले हा मेन पर्पज आहे. हिला एक उठवायचा आता. उठ ग. ही पण चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्र. सगळ्या म्हशी छान आहेत. ही गाभण आहे का आता? गाभण आहे. किती महिन्याची आहे? 6 महिन्याची गाभण. 6 महिन्याची प्रेग्नेंट आहे. दूध देते का अजून? दूध देते 7 लिटर. बघू शका 7 लिटर दूध, 6 महिन्याची प्रेग्नेंट. शेतीची वगैरे. हा, तर मित्र ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. ही तिची रेडी आहे, म्हणजे ह्याच बेताची रेडी आहे. ह्याच बेताची. अर्धी आईच्या अर्धी झाली, मी म्हणतो 60% तरी झाली. तर मित्र चांगले जर तुम्ही व्यवस्थापन दिले ना तर रेड्या लवकर तयार होतात. तुम्हाला कुठे जे शेतकरी बंधू महाराष्ट्रातले रोज गाड्या आणतात त्यांच्याविषयी काय सांगू शकता सांगा जरा मला, की तुम्ही म्हैस तयार करा, एक रेडी तयार करा, तुम्हाला किती वर्ष लागते साधारणतः आता सांगा? साधारणतः 2.5 वर्षामध्ये रेडी आहे ना, परफेक्ट तयार होते. परफेक्ट तयार होते, काहीच अडचण नाही. आता तुम्ही एवढ्या म्हशी आणल्यात, परत हरियाणाला जाणार का तुम्ही आता? कधीच नाही, गरजच मित्र गरज नाही पडत. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर कव्हर करत नाहीत. आपले शेतकरी काय म्हशी आणायच्या, खाट्या करायच्या, विकायच्या, परत दुसऱ्या आणायच्या, हे करू नका. चालू मध्ये तुम्ही ब्रीडिंगवर जोर द्या. हीच त्यांनी ब्रीडिंग म्हणजे काय असतं, बरेचशा शेतकरी बंधूंना तरुणांना ब्रीडिंग म्हणजे काय, तर ब्रीडिंग म्हणजे आपल्याच म्हशीपासून आपण चांगली उत्पन्न करणं किंवा चांगले वासर पैदाशी करणं, ह्यालाच ब्रीडिंग म्हणतात. ब्रीडिंग म्हणजे काय जादूगार नाही का, जादूची छडी नाही. ह्यांनी जी केलं ह्याला प्रॉपर ब्रीडिंग आणि ग्राउंड लेवलचा ब्रीडिंग फार्म म्हणलं तरी मी हरकत नाही. असे वासरं जर तुमच्याकडे जेवढे येतात, असोसिएशनमध्ये तुमचा आज मी नंबर ग्रुपमध्ये ॲड करतो. असोसिएशन चांगलं काम करतंय. मोरा महाराष्ट्र असोसिएशन स्थापन केलेलं आहे आपण. त्या असोसिएशनच्या माध्यमातून तुमच्या फार्मवर व्हिजिट असणार सगळ्यांची. कारण का की एक चांगले शेतकरी आणि चांगलं फार्मचं नियोजन केलेले मला तरी वाटलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेड्या तयार करणं, भले रेड्या असते पण तयार करणं ही खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं अशा लोकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे मित्रांनो. तेच असोसिएशन काम करणार. यांच्या चांगल्या म्हशी आता मिल्क रेकॉर्ड असेल, आता ही म्हैस वेळेला झालेली आहे, तिचं मिल्किंग रेकॉर्ड करून जर असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जर दिलं तर तिचे येणारे वंशज असते, तर वंश असेल, हा जीन्स चांगल्या हातात जाईल आणि चांगला महाराष्ट्रात नसल सुधार करेल. हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो. बाकी सुद्धा राहिलेल्या म्हशी दाखवून घेऊ तुम्हाला चालूमध्येच. ही जी काय डिटेल्स येतात ही पण हरियाणावर आणलेली नाही, आपली इथे लोकलमधली. ही लोकलमध्ये खरेदी केलेली आहे त्यांनी. पण साईज वगैरे चांगली हिची पण. हिची काय मिल्क कॅपॅसिटी आहे? हिची 16 लिटर. 16 लिटर मिल्क कॅपॅसिटी. ही पण आपल्या घरीच तयार केली का? हा, ही घरचीच आहे. हे बघू शकता, सुंदर रेडी घरीच तयार केली. आणखी हे जे एक उदाहरण दाखवा. अशी रेडी जर आपल्याकडे तयार झाली तर कशासाठी आपल्याला हरियाणात जायची गरज पडेल हो. पण आपल्या लोकांचं हे दाखवा, पाठीमागची साईज वगैरे दाखवा. फर्स्ट इलेक्ट्रेशनला नाही, सेकंडला झाली का? सेकंड टाइम खाली झाली. पहिल्या वेळेस किती दूध दिलं? वेळेला आहे आता वेळेला आहे का दुसऱ्या? म्हणजे आताची साधारणतः आहे ना, हा 8 साडेआठ महिन्याची. चेहरा वगैरे दाखवा. कुठल्या म्हशीची? हिची आई कुठे आहे? गेली का? तर ही यांनी घरीच तयार केली रेडी. दुसऱ्या वेळात पहिल्या वेळात किती दूध दिलं यांनी? पहिले 16 लिटर. खूप सुंदर दूध दिलं. दाखवू शकता थोडी सोडून हिला चालून? हो. तर 16 लिटर दूध दिलं. बघा, तुम्हाला सगळ्यांना अशा म्हशी दाखवणं गरजेचं आहे की चांगली रेडी वाटली मित्रांनो. आणि ही जी तब्येत वगैरे हरियाणापेक्षा सुद्धा सुंदर म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे अहिल्यानगरमध्ये मित्रांनो, असं काय कुठं तुम्हाला वाटतं आज हरियाणात आलोत का टॉपच्या फार्मरकडं, टॉपच्या ब्रीडरकडं, असं काय नाही. पण अहिल्यानगरमध्ये सुद्धा असा शेतकरी आहेत की मन लावून तन लावून हे रेडी बघा. रेडीचं व्यक्तित्व बघा, अतिशय छान क्वालिटीची, शेपटाची साईज पूर्ण जेड ब्लॅक आहे. हिचं सिमेंट्स वगैरे कुठलं होतं काय माहित ना आपल्याला? नाही, नॅचरलच आहे. हा, माहिती नाही त्यांना. पण एकदम टॉपची रेडी. पहिल्या वेळात जर 16 बी असेल तर ह्या वेळात 20ला शिवायला पाहिजे, बरोबर? जायलाच पाहिजे, 20च्या आसपास जायला पाहिजे. तर रेडी व्यवस्थित. आता कासल लागली का ना? हा, थोडे. हा, अजून किती महिना? 1.5 महिना टाइम आहे का? हो. अजून दूध नाही देत आता काय? नाही मित्रांनो, 1.5 महिना टाइम आहे. खरोखर रेडी वाखडण्याजोगी. बघू शकता कास्य साईज दाखवा. आत्ताच रेडी कासाला लागली. किती दिवस झालं ड्राय केलेले आपण साधारणतः? तरी 2 महिने झाले बघा, ड्राय केलेली आता कासल लागली मित्रांनो रेडी. अजून 1.5 महिना, 8.5 म्हणजे 1.5 महिनाच टाइम आहे ना. तर हा फार्म खरोखरच नॅचरल फार्म वाटला. तर सोबतच हिची काय डिटेल्स आहेत आता?
ही 17 लिटरची. ही 17 लिटर आहे, 17 लिटरपर्यंत चाललेली. हो. आणि हा एकदम प्रामाणिक माणूस आहे मित्र, चेहऱ्यावर लक्षात येतं की एकदम प्रामाणिकपणे काम आहे. सडक ही घरचीच आहे का? नाही, पहिल्या त्या लॉटमध्ये आपलं महाकाल डेअरीवरून घेतली. ही महाकाल डेअरी पाहिल्या वेळात आणलं. सुरेंद्रनी ना 25,000 रुपये नफ्यावर देत होता. ही मागितली होती त्यावेळेस, हो, तिथंच व्हिडिओ करताना. व्हिडिओ करायला आले होते का? तिचा व्हिडिओ आहे का? हो. सनसनीवाल, सुरेंद्र सनसनीवाल, हरियाणातले HSBचे ओनर. चांगली रेडी आहे मित्र ही पण. तर हिचं किती आवडे? 16 राहिले का? हा, 16 राहिले. आणि हिची काय डिटेल्स आहे ह्या रेडीची? ही आता राका डोबनी प्रेग्नेंट आहे. राका डोबनी का? किती महिन्याची प्रेग्नेंट आहे? ही साधारणतः एक पुठ्ठा वगैरे दाखवा, अतिशय मजबूत पुठ्ठ्याची आणि सुंदर क्वालिटी म्हणता येईल ह्याला. बघू शकता हे पुठ्ठा, हा पुठ्ठा फार कमी. शेपटाची साईज मी तेच सांगतो मित्रांनो, शेपूट एकदम छोटा असलं पाहिजे. हे बघा, फी शेपची पूर्ण शेपटाची साईज छोटी. अजून किती टाईम? 1 महिना का? 1 महिना टाईम. पूर्ण उन्हाळ्यामध्ये गरमी देणार, एकदम पातळ. सोडता येईल गेला थोडी अशी थोडी दाखवा चालून शेतकऱ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या, त्यांना पण आयडिया आली पाहिजे ना आपण कुठल्या म्हशी पाळतो, कशा म्हशी पाळल्या पाहिजेत. हे पुठ्ठा बघा, शिवाय घरचीच आहे. घरचीच आहे, घरची रेडी नाही घरची रीड, ही पण घरचीच तयार केली मित्र. ह्याला म्हणायचं खरंच ब्रीडर. व्यवस्थित दाखवा, अतिशय सुंदर क्वालिटीच्या रेड्या आहेत. टोनगा तो छोटा झालेला हा? राकड नाही ना, तो तिचा आहे. मोठा. हिचा टोनगा कुठला आहे का? नाही, हिचा सोमा आहे ना तो. हा हा, तो ही झालेला हरण्या झालेला. हरण्या झालेला ना. हा, बघा तिचं सांगितलं. हिने पहिले वेळात किती दूध दिला होता दादा? 16 लिटर प्लस Complete? कम्प्लीट. लिटर 16 लिटर दूध दिलेलं आहे. आता 18-20 ची जरी अपेक्षा आहे मला. आरामशीर 20 क्रॉस केलंच पाहिजे. थोडी चालवा, अजून थोडी चालवा. 20 लिटरच्या बाहेर गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मित्र. पण तब्येत वगैरे एकदम सुंदर आहे. तब्येतच नाही पण ब्रीड पण खूप टॉपचं आहे. येऊ द्या, ब्रीड पण खूप टॉपचं आहे आणि जागृत झालेले आहेत मित्र. असं जर जागृत प्रत्येकाने झालं ना, तर ह्याच शेतकऱ्याकडून वर्षाला 5 म्हशी आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी घेतील आणि आपलं ब्रीड आपल्यापाशीच राहील. आणि आपल्याला कुठेही जाऊन हरियाणात फसवेगिरी किंवा काय ह्या गोष्टीला सामोरे जायची गरज नाही. आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. ह्याच दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर यांचा फार्म कसा वाटला, फार्म एकदा दाखवा कवर करून. म्हशी कशा वाटल्या पूर्ण फार्म व्ह्यूमध्ये घ्या. तर मित्रांनो, त्यांच्याकडून बरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. तर आणखीन तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक काय प्रामाणिक संदेश देऊ शकता तरुणांना, की आता मला रोज फोन येतात, आम्हाला 2 गाड्या आणायच्यात, आम्ही हरियाणातून एवढी म्हैस आणली, दूध नाही दिलं. तर हरियाणाला जाऊन सारखं म्हशी घेतल्या पाहिजेत का? काय काय केलं पाहिजे? थोडक्यात तुम्हाला जे बी काय योग्य वाटतंय प्रामाणिक ते सांगा जरा. म्हशीचा धंदा हा. किंवा दूध धंदा बरोबर. हा थेरीचा विषय नाहीये, थेरीचा विषय नाही, प्रॅक्टिकलचा विषय. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उचलला त्यांनी आणि अतिशय इम्पॉर्टंट. हा थेरीचा विषय नाही, प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यांनी आणखी काय सांगू शकते, तुम्हाला काय सांगायची इच्छा आणखीन? तर प्रॅक्टिकल म्हणजे काय, तुम्ही फील्डमध्ये उतरून काम केलं पाहिजे, बरोबर? स्वतः. हां, तर आपण किती वर्षापासून म्हशीच्या फील्डमध्ये काम करता? साधारणतः एक 8 वर्ष झाली असतील. 8 वर्षापासून. आधी गायमध्येच होतं आपलं का? 4थी पासून आम्ही एचएफमध्ये होते. हा, एचएफमध्ये. तर एचएफमधून काम करता सुद्धा त्यांना काहीतरी वाटलं बा म्हशीमध्ये काम करावं, बरोबर? हो हो. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मला दिवसातून कमीत कमी 20 लोक प्रश्न विचारतात की म्हशीचा धंदा परवडतो का? हा मी प्रत्येक विषयावर चालू केला आता. प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचा की खरंच हा धंदा परवडतो का? तर तुम्ही त्याच्यावर जरा स्पष्ट आणि तुमचं क्लिअर मत व्यक्त करा की हा व्यवसाय परवडतो का? व्यवसाय कुठलाच म्हणजे मातीत घालत नाही, तोट्यात घालत नाही, तोट्यात जात नाही कुठलाच धंदा. हा, फक्त त्याच्यात तुम्ही कसे सामोरे गेलेत हा. त्याच्यावर तो धंदा तुम्हाला हे राहतो. त्याच्यावर आहे मित्र. आता तुम्ही प्रॉफिटमध्ये आहेत, बरोबर? हो, नक्कीच म्हशीमध्ये. नक्कीच. तर प्रॉफिट कसं आहे मित्र, मी बी त्यांचं सगळे वासरं आहेत त्यांच्याकडं, भले रेड्या असतील फुल प्रॉफिट आहेत बघा. आज तुमच्याकडे आज कालवडी आणि ही म्हणजे लहानची संख्या किती आहे? लहान म्हणजे जे कन्शिव नाहीत अशांची संख्या जवळजवळ 20-25 आहे. हो हो. तर गायींचे वासरं असतील किंवा म्हशींचे वासरं 20-25 वासरं म्हणजे वर्षाला 10 तयार धरा, बरोबर? तर हा धंदा तसं तोट्यात नाही मित्र. जर तुमच्या फार्ममध्ये बुल असतील, रेड्या असतील किंवा कालवडी असतील जर तयार झाल्या तर तुम्ही कधीही तोट्यात जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं चाऱ्याचं नियोजन चांगलं आहे, चारा परफेक्ट देतात, डाईट मिनरल मिक्सचर यांचं कॅल्शियम म्हणजे सगळं चाऱ्यातूनच भेटतंय. ओव्हरऑल किंवा त्यांचं मेडिसिनवर जास्त भर नाही, बिलकुल नाही. आयुर्वेदिकवर भर आहे जास्त. त्यांचा मेडिसिनवर भरोसा बी नाही आणि देत बी नाही. टाळता येईल तेवढं टाळतात. तुमच्याकडे मस्टेटिक वगैरे मशीनला कधी जास्त झालाय नाही आजार? बाकी तुम्हाला काय वाटले मशीनमध्ये काय काय आजार असतात मोस्टली? फक्त म्हणजे ताप येणं वगैरे डिस्टर्ब जर झाली तर प्रवासात
हा तर पण तुमच्या ह्या सेट झालेल्या म्हशी परत कधी आजारी पडल्या का? कधीच नाही, एकदा पण नाही. तर म्हशींमध्ये शक्यतो माझं पण ऑब्झर्वेशन आहे फार प्रमाणात कमी आजार आहे. जर म्हैस वेलेली असेल, ट्रॅव्हलिंग करून गेली तर ट्रेसमध्ये वगैरे येते. Trace मध्ये, तर तेवढंच. आणि कधी जर प्लासेंटा म्हणजे म्हैस वेल्यानंतर जार वगैरे नाही पडला, तुम्ही जर लक्ष दिलं नाही आणि म्हैस एकाच जागेवर जर बांधून असेल तर जार पडा थोडा त्रास होतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आता तुमच्या म्हशीला कुठल्या जार पडायची कधीच अडचण आली नसेल, कुठलंच नाही, कुठलं. कारण का ह्यांच्या म्हशी थोड्या फिरतात आणि अशा म्हशी फिरल्या पाहिजेत. ह्या गोष्टीवर लक्ष द्या मित्रांनो. बरेच शेतकरी बंधू सांगतात चांगल्या माणसाची मुलाखत घेऊन या, चांगल्या माणसाची. मला तर खूप चांगले व्यक्तिमत्व वाटलं आणि सुधारणा करणारे, ब्रीड वाढवणारे आणि त्यांच्या म्हशीचा रेडा त्यांनी आपल्याला दिला, त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभारी आहे मित्रांनो. की विश्वासास पात्र आपण झालो त्यांच्या. त्यांनी आपला काहीतरी चॅनल वगैरे व्हिडिओ बघून आपला काहीतरी बघितलं असेल, त्या विश्वासात पात्र झालो. त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार. आणि तुमचे फार्ममध्ये चांगली अशी तुमची प्रगती होत राहो. वेळोवेळी मला कळवत चला. तुमची ती म्हैस असेल, ही जरी असेल, ही बुलची आई आहे, त्या बुलच्या आईचं पण लाईव्ह मिल्किंग करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. जर वेळेवर व्यवस्थित वेली आणि तर तिचं मिल्किंग आपण 100% करू. त्या म्हशीचं पण त्यांचं आता म्हैस 4-5 दिवसात होईल, तिचं सुद्धा मिल्किंग करू. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, ह्यांचं फार्मचं नियोजन कसं वाटलं, ह्यांनी जोपासलेल्या म्हशी असतील, ह्यांचं ब्रीड असेल, कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार करा दादा एकदा आपल्या शेतकऱ्यांसाठी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना.